रेडी स्टार्ट। अर्जातील थोडक्यात हकीकत अशी की अर्जदार याने हिंदू विवाह कायदा कलम 13(1)(1)(अ) नुसार हा अर्ज दाखल केला असून त्याचे व सामनेवाली यांचे लग्न दिनांक 31/1/2016 रोजी शिवाजीनगर तालुका अंबड जिल्हा जालना येथे झाले व त्यांचे पती पत्नीचे नाते आज तागायत कायम आहेत। लग्नानंतर सामनेवाली 1 महिना बऱ्यापैकी नांदवली व त्यानंतर तिला खेडेगावात राहायला आवडत नाही, शहरात घेऊन चला, तुम्ही शहरात ड्रायव्हर म्हणून काम करा असा हट्ट केल्याने अर्जदार सामनेवालीला घेऊन पुणे देहू रोड येथे घेऊन आला व स्वतः ड्रायव्हर म्हणून काम करू लागला। परंतु तेथे देखील सामनेवाली अर्जदाराबरोबर भांडण तंटे करू लागली, त्याला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रतिकार करू लागली। परिच्छेद अर्जदाराचे पुढे असे कथन आहे की दिनांक 21/4/2017 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सामनेवाली कोणासही न सांगता तिला अर्जदाराने लग्नात घातलेले सोने घेऊन निघून गेली। अर्जदाराने शोध घेऊनही ती न सापडल्याने त्याने देहू रोड पोलीस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट क्रमांक 9/17 दाखल केली। त्यानंतर अर्जदार सामनेवालीच्या घरी आला व तिला समजावून नांदायला घेऊन आला व त्याचे गावी राहून उदरनिर्वाह चालवू लागला। सामनेवाली तेथे अर्जदार व त्याच्या आईवडिलांबरोबर भांडण तंटा करणे, बाहेर जाऊन फोनवर कोणाला तरी बोलणे असे करू लागली। परिच्छेद दिनांक 3/5/2017 रोजी रात्री 10 ते 12 वाजता घरातील सर्व लोक झोपलेले असताना सामनेवाली घरातील रक्कम ₹15,000 व 2 मोबाईल घेऊन घरातून निघून गेली। त्याबाबत अर्जदाराने सिरोंचा पोलीस ठाण्यात दिनांक 6/5/2017 रोजी तक्रार दाखल केली। सामनेवालीबाबत तिच्या आईवडिलांकडे चौकशी केली असता ती त्यांच्याकडे आली नसल्याचे व अर्जदाराने दुसरे लग्न करावे असे सांगितले व तसे पोलीस ठाण्यात लेखी जबाब देऊन कळविले, म्हणून अर्जदाराने घटस्फोट मिळावा म्हणून प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे। परिच्छेद सामनेवालीला दैनिक दिव्यज्योती या दिनांक 16 नोव्हेंबर 2018 रोजीच्या वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करून देखील ती प्रस्तुत प्रकरणात हजर न झाल्याने अर्ज सामनेवालीविरुद्ध एकतर्फा चालवावा असा आदेश केला। परिच्छेद अर्जदाराने निशाणी 14 व 17 वर स्वतःच तपासले। अर्जदाराने साक्षीदार क्रमांक 2 म्हणून आप्पा लोहार, साक्षीदार क्रमांक 3 म्हणून अण्णासाहेब भोसले व साक्षीदार क्रमांक 4 म्हणून शालन आप्पा लोहार यांना तपासले आहे। अर्जदाराने निशाणी 24 वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची प्रत दाखल केली आहे। परिच्छेद अर्जदाराच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला असता खालीलप्रमाणे प्रश्न माझ्यासमोर आले असून त्यावर मी माझी उत्तरे खाली दिलेल्या कारणासह पुढील प्रमाणे देत आहे। सामनेवालीने अर्जदाराचा छळ केल्याचे अर्जदार शाबित करतो काय? अर्जदार मागणी केल्याप्रमाणे घटस्फोटाचा हुकुमनामा मिळण्यास पात्र आहे काय? काय आदेश द्यावा व काय हुकुमनामा करावा? परिच्छेद कारण मीमांसा प्रश्न क्रमांक 1 बाबत अर्जदाराने निशाणी 17 वर कथन केले की सामनेवाली 1 महिना बऱ्यापैकी नांदली व नंतर तिला खेडेगावात करमत नाही, त्यामुळे शहरात घेऊन चला व शहरात ड्रायव्हरचे काम करा असे म्हणाली। 1 महिना तो तिला घेऊन देहू रोड येथे गेला, तो तेथे ड्रायव्हरचे काम करू लागला, परंतु ती भांडणतंटा करू लागली व तिने वैवाहिक
शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रतिकार केला. ती तुम्ही आवडत नाही, आईवडिलांच्या दबावाखाली लग्न केले असे म्हणत असे. पुढे त्याने कथन केले आहे की दिनांक 21/4/2017 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कोणासही काहीही न सांगता लग्नात घातलेले 3.5 तोळे सोने घेऊन निघून गेली. त्याने शोधाशोध केली व शेवटी देहू रोड पोलीस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट नंबर 9/17 दिली. त्यानंतर अर्जदार गावी आला. त्यानंतर 5-6 दिवसांनी तिचे आईवडील तिला घेऊन गावी आले. पुढे त्यांनी पुणे येथे जाण्याचे टाळले व गावी राहू लागले. ती सासू सासऱ्यांबरोबर भांडणे करत होती व बाहेर जाऊन कोणाबरोबर तरी फोनवर बोलत होती. कुणाला फोन केला असे विचारले असता आईला केला असे सांगत असे. पुन्हा दिनांक 3/5/17 रोजी ₹15,000 व 2 मोबाईल घेऊन ती घरातून निघून गेली. तिच्या आईवडिलांना विचारले असता ती आमच्याकडे आली नाही असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी दिनांक 6/5/17 रोजी सिरोंचा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सिरोंचा पोलिसांनी तिच्या आईवडिलांना विचारले असता तिच्या आईवडिलांनी ती त्यांच्याकडे आली नाही व तिच्यामुळे आमचे काळे तोंड झाले आहे वगैरे जबाब दिला. परिच्छेद. साक्षीदार क्रमांक 2 व 4 हे अर्जदाराचे आईवडील आहेत. त्यांनी अर्जदाराशी सुसंगत जबाब दिला आहे. साक्षीदार क्रमांक 3 याने तो पोलीस स्टेशनला नोकरीस असून अर्जदाराने दिनांक 6/5/17 रोजी सिरोंचा पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. तो अर्ज त्याने आणला आहे. त्याची पोच दिली होती. त्यावर ठाणे अंमलदाराची सही आहे. तो ती सही ओळखतो. शिक्का त्याच्या पोलीस स्टेशनचा आहे. त्या अर्जानुसार मिसिंग रजिस्टरला नोंद घेतली. ASI पवार यांनी तपास केला. त्यानंतर शिंदे यांनी तपास केला. त्यानेही तपास केला परंतु मिळून आली नाही असा जबाब दिला. परिच्छेद. सामनेवाली गैरहजर राहिले व तिने कोणत्याही साक्षीदाराची साक्ष आव्हानित केली नाही. अर्जदाराच्या वकिलांनी युक्तिवाद केला की वैवाहिक शारीरिक संबंध स्थापित करण्यास नकार देणे, आईवडिलांशी व नवऱ्याशी भांडणतंटा करणे म्हणजे छळ आहे. तो अर्जदार व त्याच्या आईवडिलांच्या जबाबावरून सिद्ध होतो. घरातून निघून जाणे हा सुद्धा छळच आहे. तो पोलिसांच्या साक्षीवरून सिद्ध होतो. त्यांनी प्रबीर दास विरुद्ध पनिया दास FAM क्रमांक 97/2014 दिनांक 29/1/2018 हा माननीय नामदार छत्तीसगड उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय दाखल करून युक्तिवाद केला की शारीरिक संबंधास नकार देणे हा छळ आहे. त्यामुळे घटस्फोट द्यावा वगैरे.